चला तर मंडळी, आज आपण उकळत्या पाण्यामध्ये तांदळाचं पीठ घालून पारंपरिक पदार्थ बनवतोय। तुम्ही कधी हा पारंपरिक पदार्थ बनवला नसेल तर एकदा माझ्या या पद्धतीने बनवून बघा। हा पदार्थ बनवण्यासाठी इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे। यामध्ये घालायचं आहे 1 वाटी पाणी। यानंतर अगदी चिमूटभर मीठ घातलेलं आहे, जरासं मीठ घालायचं आणि 1 चमचा तूप घालून मिक्स करून घ्यायचं। पाण्याला चांगली उकळी काढून घ्यायची आहे। चांगलं गरम झाल्यानंतर यामध्ये 1 वाटी तांदळाचं पीठ घालायचं आहे आणि हे पीठ चांगलं लगेचच मिक्स करून घ्यायचं। पीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, हे बघा या प्रकारे। आणि त्यानंतर झाकण ठेवून आपल्याला 2 मिनिटं फक्त वाफ काढून घ्यायची आहे। गॅसची फ्लेम एकदम स्लो करायची। स्लो फ्लेमवर 2-3 मिनिटं वाफ काढून घेतलेली आहे। हे बघा पीठ चांगलं असं सेट झालेलं आहे। गॅसची फ्लेम आता बंद करायची, एकदा मिक्स करून घ्यायचंय। चांगलं असं पीठ मिक्स करून घेतल्यानंतर झाकण ठेवायचं आहे यावर आणि हे पीठ आहे हे 10 मिनिटं मुरण्यासाठी चांगलं व्यवस्थित असंच बाजूला ठेवून द्यायचं। तोपर्यंत पुढची तयारी करूया। यासाठी कढईमध्ये मी इथे 1 चमचा तूप घातलंय। यामध्येच घालायचं आहे आपल्याला 1 वाटी किसलेलं ओलं खोबरं। खोबरं 1-2 मिनिटं आपल्याला या तुपावर चांगलं परतून घ्यायचंय, म्हणजे याचा कच्चेपणा नाहीसा होतो। चांगलं खोबरं परतून घेतलंय। आता यामध्ये आपण घालायचं आहे 1 चमचा खसखस। खोबरं बाजूला करून घेतलंय, खसखस घातली आणि खसखस सुद्धा यामध्येच मिक्स करून चांगली परतून घ्यायची आहे, म्हणजे खसखसचा कच्चेपणा निघून जाईल। यामध्येच परतून घेतल्यानंतर घालूया सारख्याच वाटीने पाऊण वाटी चिरून घेतलेला गूळ। गूळ चिरूनच घाला, कारण तो लगेचच वितळतो। आता यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं, म्हणजे अगदी जरासंच घातलेलं आहे मीठ। आपण गोडाचा पदार्थ बनवतोय, गोडाच्या पदार्थात मीठ घातलं तर त्याची चव अजून दुपटीने वाढते, यासाठी अगदी जरासंच मीठ घातलेलं आहे। मीठ घातल्यानंतर गूळ आणि मीठ सगळं हे खोबऱ्यामध्ये मिक्स करून घ्यायचंय। गूळ वितळेपर्यंत व्यवस्थित असं हे चांगलं सारण आपलं हे बनवून घ्यायचंय। छान असं मिक्स करून घेतलंय। 2-3 मिनिटं छान परतून घ्यायचं। हे सारण बनवण्यासाठी जास्त वेळ सुद्धा लागत नाही। चिरून गूळ घेतला की तो पटकन वितळतो। चांगलं असं मिक्स करून घेतल्यानंतर याला फ्लेवर येण्यासाठी 1 चमचा जायफळ आणि वेलची पावडर घातलेली आहे, म्हणजे छान असं या सारणाला सुगंध येतो, चव सुद्धा खूप छान येते। परत एकदा व्यवस्थित चांगलं मिक्स करून घ्यायचंय। तुम्ही पाहू शकता गूळ खोबरं चांगलं मिक्स झालेलं आहे, म्हणजे गुळाला अजिबात हे पाणी सुटलेलं नाही या सारणाला। व्यवस्थित असं हे कोरडं सारण बनवून घ्यायचंय। आता हे सारण आपलं बनवून तयार झालंय, काढून घेऊया बाजूला आणि थंड करून घेऊया। आज आपण नागपंचमी स्पेशल हळदीच्या पानातले पातोळे बनवतोय। तुम्ही कधी असे हळदीच्या पानातले पातोळे बनवले नसतील तर एकदा बनवून बघा। हळदीची पानं मी चांगली धुवून घेतलेली आहेत। त्यानंतर एक एक पानं अशी सुती कापड्याने पुसून घ्यायचे, कोरडी करून घ्यायचे। आधीच धुवून चांगली घ्यायची आहेत आणि त्यानंतर अशी ही पुसून घ्यायची। मंडळी, तुम्हाला माझी जर रेसिपी आवडत असेल तर एक लाईक करायला विसरू नका आणि तुम्ही कुठून ही रेसिपी पाहताय हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे मी तुमचे आभार मानू शकीन। हळदीच्या पानात बनवलेले पातोळे मस्त असे सुगंधित बनतात। तुम्ही कधी असे बनवले आहेत का? कमेंट करून नक्की सांगा। बनवले नसतील तर या नागपंचमीला असे हे हळदीच्या पानातील पातोळे नक्की बनवून बघा। सगळी पानं मी हळदीची पुसून घेतलेली आहे। यानंतर आपलं हे तांदळाचं पीठ सुद्धा थोडंसं कोमट आहे, कोमटच ठेवायचं आहे, एकदम गार करायचं नाही। आणि सगळं पीठ असं ताटामध्ये काढून घ्यायचंय। आता हे कोमट आहे त्यामुळे हाताला थोडंसं पाणी लावायचं आहे आणि थोडंसं पाणी लावून असं हे पीठ चांगलं मळून घ्यायचंय। जितकं चांगलं मळून घ्याल तितकं व्यवस्थित आपले हे पातोळे तयार होतात बनून। छान असं मळून घ्यायचंय। थोडं थोडं पाणी घालायचंय, एकदम जास्त सुद्धा पाणी घालायचं नाही। आणि मळताना कोमट असतानाच हे पीठ चांगलं रगडून रगडून या पद्धतीने मळून घ्यायचंय। छान असं मळून घेतलेलं आहे, हे बघा असं पाहिजे आपल्याला। मी जे प्रमाण सांगितलं आहे पाण्याचं आणि पिठाचं अगदी योग्य आहे। लहान लहान असे हे गोळे करून घ्यायचे। हळदीचं एक पान घ्यायचं आहे, त्याला थोडंसं पाणी लावून घ्यायचं। त्यानंतर असा हा गोळा या हळदीच्या पानावर व्यवस्थित थापून घ्यायचा आहे, मध्यभागी असा थापून घ्यायचा आहे। हे बघा या पद्धतीने असं हे पीठ मी चांगलं थापून घेतलंय। आता हे हळदीचं पान मोठं आहे, तुम्हाला पाहिजे तर तुम्ही बाजूने कापू शकता, पण मी असंच ठेवणार आहे। यानंतर थापून घेतल्यानंतर हे पीठ यामध्ये आपल्याला सारण भरायचं आहे। सारण असं मध्यभागी सेट करायचं आणि त्यानंतर हे हळदीचं पान आहे हे दुमडून घ्यायचं। हे बघा या प्रकारे, हे बघा असं दुमडून घ्यायचं आणि तांदळाच्या पिठाची आपण जी पारी बनवलेली आहे हळदीच्या पानावर त्याच्या कडा आहेत
त्या या प्रकारे बंद करून घ्यायच्या. हे बघा, साईडच्या कडा अशा बंद केल्या की सारण बाहेर येत नाही. व्यवस्थित असं बंद करून घ्यायचं. आता तुम्हाला पाहिजे तर हे बघा, दाखवते बघा, मस्त असं सेट झालंय. तुम्ही पाहिजे तर याच्या पानांची आजूबाजूची हे साईडच्या कडा आहेत त्या कापू शकतात, पण मी असं हे दुमडून घेतलेलं आहे. आता हे असंच ठेवणार आहे. चाळणीमध्ये मी वाफवून घेणार आहे. याच पद्धतीने तुम्हाला अजून एक बनवून दाखवते. हळदीचं पान घेतलंय, पाणी लावून घ्यायचं. त्यानंतर तांदळाच्या पिठाचा असा हा गोळा करून घेतलाय. थोडं थोडं पाणी पाहिजे तर लावून घ्यायचं आणि असं हे थापून घ्यायचंय. या पातोळ्यानं हळदीच्या पानात बनवल्या असल्यामुळे खायला खूप छान लागतात. मस्त अशा सुगंधित या पातोळ्या आपल्या बनतात. व्यवस्थित असं पाणी लावून थापून घ्यायचं. हे बघा, तांदळाचं पीठ थापून घेतलंय. यानंतर यावर सारण भरायचं आहे. जेवढं मावेल तेवढंच सारण भरायचं आहे. एकदम जास्त सुद्धा भरायचं नाही. सेट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे हळदीचं पान आहे ते सावकाश दुमडून घ्यायचं आणि या तांदळाच्या पिठाची पारी केलेली आहे ती दाबून बंद करून घ्यायची दुमडून. हे बघा, या प्रकारे छान असं दाबून घ्यायचं आणि हे पान फोल्ड करून घ्यायचं आहे. काही पानं मी फोल्ड केली आहेत, दुमडून घेतली आहेत, काही मी कापून सुद्धा पुढे घेतलेली आहेत. हे बघा, हे सुद्धा आपलं तयार झालंय. तुम्हाला अजून एक वेगळी पद्धत दाखवते बनवून. तर हे बघा, सारख्याच पद्धतीने पाणी लावलंय, तांदळाचं पीठ थापून घेतलंय. यानंतर सारण ठेवूया आणि या पद्धतीने असं हे दुमडून घेऊया. 2 प्रकार दाखवले. तुम्ही कोणत्याही प्रकारे ह्या पातोळ्या बनवू शकता. फोल्ड करून चांगलं दाबून घ्यायचं व्यवस्थित प्रेस करून आणि हे पान आहे हे कापू शकता, नाहीतर असं हे फोल्ड करून दुमडून ठेवू शकता. मस्त अशा या पातोळ्या आपल्या चवीला छान लागतात. तुम्ही कधी बनवल्या नसतील मंडळी तर एकदा या पद्धतीने बनवून बघा. नागपंचमीला घरोघरी बनवल्या जाणाऱ्या या पारंपरिक पद्धतीने अशा या पातोळ्या तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा. हे बघा, अजून एक बनवलंय. चांगल्या याच्या कडा अशा बंद करून घ्यायच्या म्हणजे सारण अजिबात बाहेर येत नाही. याच पद्धतीने बाकीच्या पातोळ्या सुद्धा मी बनवून चाळणीमध्ये काढून घेतल्यात. हे बघा, काही मी असे कापून घेतलेत बाजूची हळदीची पानं. पाणी मी आधीच गरम करायला ठेवलेलं होतं. चांगलं गरम करून घ्यायचं. यावर ही चाळणी ठेवायची आहे आणि 20 ते 25 मिनिटासाठी एकदम स्लो फ्लेमवर या पातोळ्या अशा वाफवून घ्यायच्या. वाफवून घेतल्यात, थंड करून घेऊया. नंतर तुम्हाला काढून सुद्धा दाखवते. पहा, हळदीच्या पानात बनवल्या असल्यामुळे काय घरभर मस्त असा सुगंध दरवळलेला आहे. 20 ते 25 मिनिटांमध्ये आरामात या पातोळ्या छान अशा वाफवून होतात. शिवाय मऊसूत सुद्धा बनतात. हे बघा, तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते. मस्त अशा चवीला मस्त झाल्यात, मऊसूत झाल्यात. तोंडात टाकताच विरघळणाऱ्या अशा या मऊसूत हळदीच्या पानातल्या पातोळ्या आपल्या बनलेल्या आहेत. मंडळी, तुम्ही कधी बनवल्या नसतील तर या पद्धतीने एकदा बनवून बघा. माझी खात्री आहे तुम्हाला आजची रेसिपी ही आवडलीच असेल. जराही आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे अशाच नवनवीन रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील.